श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 25 जुलै म्हणजेच शनिवारी आली आहे देवशयनी आषाढी एकादशी. आषाढी एकादशी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पंढरपूरची वारी. वर्षभरातील 24 एकादशीपैकी आषाढी एकादशीला विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूंचे आशीर्वाद घेण्याचा असतो. असे म्हटले जाते की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याचे सर्व पाप नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी चातुर्मासाची सुरुवात देखील होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते. लाखो वारकरी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठलाच्या नामाने अवघी पंढरी दुमदुमून जाते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी किंवा महा एकादशी असे देखील म्हटले जाते. असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू 4 महिने योग निद्रेत जातात आणि या काळाला चातुर्मास म्हणतात, ज्या दरम्यान भक्त भगवानांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी विविध आध्यात्मिक पद्धती पाळतात. या दिवसाच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले असते. या दिवशी वस्तू दान केल्याने पुण्य प्राप्त होते आणि देव प्रसन्न होतात. ते तुमचे कर्म शुद्ध करते आणि जीवनातील अडथळे दूर करतात. सात्विक आहार शरीर आणि मन शुद्ध ठेवते. तसेच या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने, त्याला जल अर्पण केल्याने पितृदोष शांत होतो आणि कुंडलीतील ग्रहांचे नकारात्मक प्रभाव कमी होतात. यामुळे जीवनात स्थिरता येते आणि शांती येते. या दिवशी विठ्ठल रखुमाईची संयुक्त पूजा घरात सुख शांती समृद्धी आणते. संपत्तीत अपार वाढ होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात. या वर्षी देवशयनी एकादशीच्या दिवशी अनेक दुर्मिळ आणि शुभ योगांचा संयोग जुळून येत आहे, जसं की अमृतसिद्ध योग, शिववास योग, ब्रह्मयोग, इंद्रयोग आणि पुष्य नक्षत्रावर सूर्य व उच्च राशीतील गुरु यांचा संयोग. या योगांमुळे या दिवशी केलेले जाणारे प्रार्थना आणि उपायांचा आपल्याला अतिशीघ्र फळ हे प्राप्त होणार आहे. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका या तीन वस्तू टाकल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रकारातला प्रकार, पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची, आपल्या मुलांची, आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर ते कोणत्या वस्तू टाकायच्यात, कोणत्या वेळेत टाकायच्या त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. तुम्ही एकादशीचं व्रत करत नसाल तरी सुद्धा तुम्हाला आवर्जून आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी या 2 एकादशीचं आवर्जून व्रत हे करायचं आहे. या 2 एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या 24 एकादशीचं व्रत केल्याचं पुण्य हे प्राप्त होत असतं. जर आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून पंढरपूरला जाऊन चंद्रभागेत स्नान करावे. स्नान केल्यानंतर आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं. हे दान केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, दोष, पितृदोष, शत्रुपीडा नष्ट होते आणि आपल्यावर अखंड श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होत असते. पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं. म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये या 3 वस्तू टाकायच्या आणि स्नान करायची. या स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य तर प्राप्त होणारच आहे, पण त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून सुद्धा आपल्याला
मुक्तताही मिळणार आहे. आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी तसेच महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवात ही करायची. आणि आंघोळीच्या पाण्याकरता तुम्ही थंड किंवा गरम पाणी घेऊ शकतात. या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचे ते म्हणजे पावसाचं पाणी. आता पावसाळा चालू आहे त्यामुळे पावसाचं पाणी हे सर्वीकडे आपल्याला भेटणार आहे. म्हणूनच आपल्याला थोडंसं पावसाचं पाणी जे आहे ते आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. पावसाचं पाणी हे गंगा समान पवित्र असतं. आता तुमच्याकडे पावसाचं पाणी पडत नसेल तर अगदी तुम्ही गंगाजल किंवा गोमूत्र टाकून स्नान केलं तरीही चालणार आहे. दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे ते म्हणजे तुळशी पत्र. एकादशीच्या दिवशी तुळशीचं पत्र तोडलं जात नाही, तुळशीला स्पर्श केला जात नाही, तसेच तुळशीला जलसुद्धा अर्पण केलं जात नाही. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे. आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असताना जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला किंवा तिची पत्र तोडली गेली किंवा तिला जल अर्पण केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे दोष आहेत ते आपल्याला लागत असतात. म्हणून जी पण आपल्याला पूजेकरता पत्र लागणार आहेत ती आपल्याला आदल्याच दिवशी तोडून ठेवायचे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीपत्र टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहेत ते दूर होऊन आपल्यावर श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची भरभरून कृपाही होत असते. तसेच आपल्याला चिमूटभर हळदसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची. हळद ही श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतो. आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच आपल्याला 1 चमचाभर गाईचं कच्चं दूधसुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं. आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान होतो. चंद्र हा मनाचा कारक मानला जातो आणि जर आपल्या कुंडलीतील चंद्र बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या मानसिक आणि शारीरिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते. तसेच आपल्याला चिमूटभर खडे मीठ सुद्धा आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकून स्नान केल्यामुळे आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा नजरबाधा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते. तर या सर्व वस्तू ज्या आहेत आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आणि आपल्याला स्नानही करायचे. पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान करतात त्यामुळे सुद्धा त्यांना केलेल्या उपायाचं कोणतंही सुफळ प्राप्त होत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, सर्वप्रथम 1 मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं, 1 मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर आपल्याला संपूर्ण स्नानही करायचे. पण एकादशी आणि द्वादशी या दोन्ही दिवशी आपल्याला चुकूनही केस हे धुवायचे नाहीत. आणि आंघोळ करताना आपल्याला आवर्जून या एका प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे. गंगेच यमुनेच गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन् निधी कुरु. या मंत्राचा अर्थ असा होतो की गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांचं जल या पाण्यामध्ये समाविष्ट झालेलं आहे. या पवित्र पाण्याने मी स्नान करत आहे. जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते. आणि पवित्र तनाने पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असतं. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा जेवढा पण प्रखरातला प्रखर पितृदोष आहे, ग्रहदोष आहे, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे. पण आपलं 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन आपल्यावर अखंड श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. जय जय रामकृष्ण हरी.